राम नारायण राम ही जी सहाय्यक मूळशक्ती आहे ती आपल्याला विराटाला ओळखण्यासाठी आणि त्याच्याशी एकरूप होण्यासाठी मदत करते आणि तीच आपल्याला त्या दिशेने घेऊन जाते। या मूळशक्तीच्या आधारे या जगात अनेक भागांमध्ये अनेक लोक येतात। ते अनेक व्यक्तींना विश्वविराटाच्या अंतरंगातील रहस्य समजावून सांगण्यासाठी नेतात। आपल्या देशात साधू, गुरु, महान, अवतार, भगवान या नावांनी ओळखले जाणारे व्यक्ती आपल्या भक्तशिष्य अनुयायांना त्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत। या विश्वप्रकृतीच्या संधीचा, धर्मनिष्ठेचा व आध्यात्मिकतेचा लाभ घेत अनेकांनी व्यवसायाशी जोडून धर्मालाच व्यवसायात बदलण्याचा प्रयत्न केला आहे। परिणामी देश खऱ्या सत्यापासून दूर गेला आहे। आध्यात्मिक शक्तीने संपन्न अशा व्यक्तींबद्दल येथे जे बोलले जाते, जसे की ते अनेक लोकांचे उद्धार करतात, हे सर्व काही खोटे नाही। हेच खरे विराट शक्तीने संपन्न, जन्मतःच अशा शक्ती घेऊन आलेले व्यक्ती असतात। हेच लोक अनेकांना प्रकाशाच्या मार्गावर घेऊन जातात आणि जाणीवेच्या वाटेशी त्यांचा संपर्क घडवून आणण्याचा प्रयत्न करतात। आपल्या देशात प्रत्येक विभागात लोक आपल्या क्षमतेनुसार कार्यरत आहेत आणि त्या क्षमतेनुसार बरेच काही करत आहेत। त्याचप्रमाणे जे लोक विश्वप्रकृतीची शक्ती घेऊन प्रतिनिधी रूपात येतात, ते देखील अनेकांना सोबत घेऊन जातात। पण नियम एकच आहे, काही शिकायचे असेल तर साधना करावी लागते, चर्चा करावी लागते, शिकावे लागते, जाणून घ्यावे लागते। विश्वविराटाशी एकरूप होण्यासाठीही तसंच शिकावं लागेल, जाणावं लागेल, समजून घ्यावं लागेल, तेव्हाच आपण निसर्गाच्या खऱ्या सत्तेला ओळखू शकतो। ही जी ओळखण्याची साधना आहे, त्या विभागात जी दक्षता प्राप्त झालेली आहे, जे खरे उस्ताद झाले आहेत, तेच येथे महान, अवतार किंवा भगवान या नावांनी ओळखले जातात।